नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. सर्वात प्रथम सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त मजा करा. सगळ्या रंगांचं मिश्रण होऊ द्या. पण आपल्या मार्केटमध्ये मात्र दोनच रंग आहेत, एक हिरवा आणि एक लाल, एक तेजीचा आणि एक मंदीचा. पण मला विचाराल तर मी दोन्हीही रंगांकडे आनंदाने बघते. त्यामुळे निराश होत नाही, घाबरत नाही. जेव्हा लाल रंग दिसतो तेव्हा मला वाटतं की मला स्वस्त शेअर मिळावे अशी परमेश्वराची इच्छा आहे, म्हणून लाल रंगात मार्केट आहे. आणि जेव्हा तेजीचं मार्केट असतं तेव्हा मला चांगल्या भावाला विकायला मिळावे अशी इच्छा आहे. म्हणजे दोन्हीकडूनही, इकडून पैसा वाचतो किंवा तिकडून पैसा मिळतो. त्यामुळे आनंदी राहता येतं. तसंच तुम्ही करा. सगळ्या महिलांना, गृहिणींना आज होळीच्या स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची असेल, करता करता जेवढं हळूच मार्केट बघता येईल तेवढं बघा. पण रंगांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन सुधारला तर आयुष्य सुखी, आनंदी होऊ शकतं. हेच मला वाटतं होळी आपल्याला सुचवत असते. आज मार्केट तेजीत राहावं अशीच अपेक्षा दिसतीये. अमेरिकन मार्केटही सुधारलं होतं आणि आपलं मार्केटही सुधारेल. सुधारण्याचं कारणही आपल्या इथेही महागाई कमी झाली. अमेरिकेतही अपेक्षेपेक्षा महागाई कमी झाली. महागाईचे निर्देशांक अमेरिकेमध्ये चांगले आले. 0.2% महागाई वाढून ती 2.8 झाली. 0.3% वाढेल अशी अपेक्षा होती. म्हणजे 0.3% वाढून 2.9 होईल. त्याच्याऐवजी 0.2% वाढली ती 2.8 झाली. त्यांचा कोअर CPI म्हणजे फूड आणि एनर्जी वगळून मंथ ऑन मंथ 0.2% वाढला आणि इयर ऑन इयर 3.1% वाढला. त्यामुळे अमेरिकन मार्केट सुधारलं. मेटा, इन्व्हिडिया, टेस्ला हे शेअर सुधारले. टेस्लाचा शेअर 6% वाढला. सेंटिमेंट सुधारलं आणि फेडला रेट कट करण्यासाठी संधी उपलब्ध होईल असं दिसलं. ट्रम्पच्या टॅरिफला प्रतिसाद देण्यासाठी युरोपियन युनियनसुद्धा 28.33 बिलियन अमेरिकन डॉलर्सची आयात, म्हणजे एवढ्या किमतीच्या वस्तूंची, मालाची जी आयात होईल त्याच्यावर एप्रिलपासून टॅरिफ लावणार आहे. भारताचा कालच मी सांगितलं आहे, फेब्रुवारी महिन्यासाठी महागाईचे आकडे 3.61 आले. गेल्या वेळेला 4.31 होते. म्हणजे महागाई कमी झाली. आणि IIP प्रोडक्शनचे आकडे 5% आले. गेल्या वेळेला 3.2% आले होते. यावरून मार्केटमध्ये हिरवा रंग दिसेल, तेजी दिसेल असं साधारण वाटतं. पण ह्याला लॅगिंग इंडिकेटर म्हणतात. म्हणजे हे घडून गेलेलं असतं. आता हे जे आकडे आलेत ते फेब्रुवारी महिन्यासाठी, प्रोडक्शनचे आकडे जानेवारी महिन्याचे आलेत. त्यामुळे त्याचा इफेक्ट येऊन गेलेला आहे. म्हणून याला लॅगिंग इंडिकेटर म्हणतात. घडून गेल्यानंतर जे निर्देशांक दिसतात ते.
NTPC ग्रीनच्या NTPC रिन्युएबल एनर्जीनी कमर्शियल ऑपरेशन सुरू केलं. कोरोमंडल NACL इंडस्ट्रीमधला 53% स्टेक 820 कोटीला घेण्यासाठी डेफिनेटिव्ह ॲग्रीमेंट केलं. 26% 76 रुपये 20 पैशांनी ओपन ऑफर येईल. फर्स्ट सोर्स अमेरिकन बेस आर्मनी होल्ली ओन सबसिडियरी स्थापन केली. ही सबसिडियरी कोलंबियामध्ये स्थापन केली. ज्युबिलंट फार्मोवा US FDA कडून EIR मिळाला, म्हणजे एस्टॅब्लिशमेंट इन्स्पेक्शन रिपोर्ट. आणि VAI कधीही तुम्हाला हवं तेव्हा घ्या, व्हॉलंटरी ॲक्शन इनिशिएटेड असं सांगितलं. मेरीलँड ओरल फॉर्म्युलेशन फॅसिलिटीजसाठी त्यांनी प्लान लावला. BEMLनी सिमेंट्सबरोबर करार केला. इंडिजिनस ड्रेजिंग सोल्युशन आणि सबर्बन पॅसेंजर ट्रेन सेगमेंटमध्ये संधी शोधण्यासाठी MOU करण्यात आला. ICICI सिक्युरिटीज 24 मार्चला कंपनीचे शेअर सस्पेंड होते. जयप्रकाश असोसिएट्स याच्या लेंडर्सनी फायनान्शियल ॲसेट्स नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला ट्रान्स्फर केले. ओला इलेक्ट्रिक S1 रेंजवर ते 23,000 ते 26,750 एवढा डिस्काउंट होळी फ्रेश सेलवर जाहीर केला. सॅटिन क्रेडिट केअर लेटर ऑफ कम्फर्टची लिमिट 200 कोटीवरनं 300 कोटी केली. रतन इंडिया BHELच्या विरोधातला 115 कोटीचा अर्ज कोर्टाने फेटाळला. आझाद इंजिनिअरिंग मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीसाठी लीन मॅन्युफॅक्चरिंगसाठी फॅसिलिटी सुरू केली. BSNL आणि MTNLच्या बाबतीत जमीन आणि बिल्डिंग विकून 2,134 रुपये सरकारला मिळाले. फायबर आणि टॉवर याच्यातून 258 कोटी मिळाले. तर BSNLचे जमीन आणि बिल्डिंग विकून 2,387 कोटी रुपये मिळाले. तर फायबर आणि टॉवरमधून सरकारला 8,204 कोटी मिळाले. 16,000 कोटींची मालमत्ता विकायला ग्रुप ऑफ मिनिस्टर्सनी MTNLला परवानगी दिली आहे. आज कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले शेअर मंदीत राहतील याचा जर विचार करायचा तर मी काही शेअर बातम्यानुसार दिलेत, काही शेअर चार्टनुसार दिलेत, किंवा काही कंपन्यांमध्ये प्रमोटरची खरेदी झाली आहे म्हणून ते शेअर तेजीत राहतील, किंवा काही ठिकाणी चार्ट कमजोर आहेत त्यामुळे ते शेअर मंदीत राहतील अशा अपेक्षेने दिले. तुम्हीही अभ्यास करा आणि मगच निर्णय घ्या. हे होमवर्क आहे असं समजा. इमामी, आवास फायनान्शियल, UTI AMC, MTNL, बजाज फायनान्स, भारत फोर्ज, ज्युबिलंट फार्मोवा, ओला इलेक्ट्रिक, BEL, आझाद इंजिनिअरिंग, झायडस लाईफ, अडाणी ग्रीन, डिव्हिज लॅब, ITI, ITC, क्रॉम्प्टन, जॉन्सन हिताची, ऑइल इंडिया, ONGC,
ONGC आणि ऑइल इंडिया या दोन्हीच्याही बाबतीत ऑइल फील्ड संशोधन विधेयक लोकसभेने पास केलं. व्होल्टास, आयशर, NHPC, HDFC, D-Mart, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड, वेदांता दिलाय कारण 13 एक्सप्लोरेशन ब्लॉकचा लिलाव आजपासून होणार आहे. NTPC, ॲपल, AFFLE, लॉरेस लॅब, मिश्र धातू, SRF, अगरवाल हेल्थ, पेन्नार इंडस्ट्री, स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, गॉडफ्रे फिलिप्स आणि सन फार्मा. आता मंदीतले शेअर बघूया. एंजल वन, सायंट, मुथूट फायनान्स, इंडियन बँक आणि डेलिव्हरी. तुम्ही हे सगळे शेअर अभ्यास करा, त्यांचे चार्ट बघा आणि तुम्हाला वाटलं तरच ट्रेड घ्या. पण मार्केटकडे लक्ष देणं बंद करू नका, कारण काही घटनांचा परिणाम नंतर होत असतो. ती घटना आपल्याला माहीत असावी लागते, कारण शेवटी आपण आपल्या कष्टाचा पैसा मार्केटमध्ये गुंतवतो आणि त्याच्यातून फायदा मिळावा, त्याच्यातून वाढीव पैसा मिळावा या अपेक्षेनेच आपण गुंतवतो. त्यामुळे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. मार्केटमध्ये थोडा जरी आळस झाला तरी आपल्याला आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे जेवढं लक्ष देता येईल तेवढं जास्तीत जास्त लक्ष द्यावं. काय काय घडतंय याच्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला होळीच्या शुभेच्छा. नमस्ते.